Guys, today we are going to learn a very beautiful and excellent poem from Standard 7th. First of all, I'm welcome back all of you in my YouTube channel EduChange. So today we are going to understand this poem very well in with the help of our Marathi language. Okay. In the previous video, I have taught you how to read this poem loudly. Okay. So today's poem is 3.1 Sleep Baby Sleep. Already I have told you that this poem is a lullaby. तर ही जी कविता आहे ती एक अंगाई गीत आहे हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न एक्सप्लेनेशन ऑफ धिस पोएम इन मराठी. ओके. तर मित्रांनो आता मी एक एक कडवं स्टांझा वाचतो and then I will try to explain all the meanings of each stanza in good Marathi. Okay. Sleep baby sleep. बाळा झोप बाळा झोप. Your father herds his sheep. तुझे वडील त्यांच्या मेंढ्यांची काळजी घेत आहेत. हर्ड्स म्हणजे काळजी घेणे. HERDS हर्ड्स म्हणजे लुक आफ्टर काळजी घेत आहेत. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. तर आता मित्रांनो ही कविता आहे आणि कवितेमध्ये कवी आपल्या मनाने खूप सुंदर सुंदर प्रसंग उभे करत असतात. सो हिअर वी आर गोइंग टू सी प्लेझंट पिक्चर ऑफ दॅट मदर इज गोइंग टू स्लीप हर बेबी अँड हाऊ इट बिकम्स ब्युटिफुल हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा की मदर म्हणते की तुझे वडील काय करत आहेत, त्यांच्या मेंढ्यांची काळजी घेत आहेत आणि तुझी आई काय करत आहे, ती झाड हलवत आहे. शेक्स द लिटिल ट्री, छोटंसं झाड हलवत आहे. शेक्स म्हणजे हलवत आहे ती झाड. आणि फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, आणि कोणतं झाड की ज्या झाडावरून तुझ्यावर सुंदर असे स्वप्न पडत आहेत. बघा दी THEE दी हा मूळ इंग्रजी शब्द आहे. पहा इंग्रजी भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. तर दीचा अर्थ होतो YOU. यू म्हणजे तुझ्यावर काय पडत आहे, सुंदर स्वप्न त्या झाडावरून पडत आहेत. फॉल म्हणजे पडणे. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. नाउ नेक्स्ट स्लीप बेबी स्लीप. Now in this stanza we are going to see what is the picture of beautiful night. Okay. Paha. The heavens are white with sheep, for they are lambs, those stars so bright. म्हणजे इथे कवी म्हणतात की सारा आकाश पांढऱ्या शुभ्र मेंढ्यांनी भरून गेलंय आणि त्यांच्यासोबत त्यांची कोकरं पण आलेली आहेत. अतिशय चमकदार असे तारे जे असतात ना आकाशातले, चांदण्या असतात, त्या चांदण्यांनाच कवीने मेंढ्यांची आणि कोकरांची एक उपमा दिलेली आहे. पहा इथे अवघड शब्द आहेत का. लॅम्प्स म्हणजे कोकरं आणि शीप म्हणजे मेंढ्या, स्टार्स म्हणजे तारे, ब्राईट म्हणजे चमकणारे प्रखर. अँड द मून इज, हां इथे लक्षात घ्या, मून इज शेफर्ड ऑफ द नाईट. आणि हे जे काही साऱ्या आकाशामध्ये दिसतात ना या चांदण्या किंवा तारे, की ज्यांना कवीने मेंढ्यांची आणि कोकरांची उपमा दिली, त्या सारांचा मेंढपाळ कोण आहे रात्रीचा, तर तो आहे चंद्र. चंद्र हे सगळ्यांना घेऊन पुढे पुढे चालला आहे. बा स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. इथे शेफर्ड म्हणजे मेंढपाळ, शेफर्ड म्हणजे मेंढपाळ. ठीक. सो नाउ नेक्स्ट स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. अँड आय विल गिव्ह दी अ शीप विच विथ इट्स गोल्डन बेल. सोन्याची घंटी असलेलं एक मेंढी मी तुला देणार आहे. पहा आई म्हणते शाल्बी, आणि ती मेंढी काय असेल, ती तुझ्यासाठी एक सवंगडी असेल, खेळगडी असेल. प्ले फेलो म्हणजे खेळातला जोडीदार आपला. ती मेंढी म्हणजे तुझ्यासाठी प्ले फेलो असेल बघ, फॉर दी. स्लीप बेबी स्लीप. ओके. नाउ नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. मेंढ्या ओरडतात ना, बॅ असा आवाज काढतात ना, तर तसं काही ओरडू नकोस तू, आवाज काढू नकोस. ब्लीट म्हणजे आवाज काढणे मेंढ्यांसारखा. ठीक आहे. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग. तर
तू जर का तसा रडलास तर काय होईल, त्या मेंढपाळाचा रागावलेला कुत्रा येईल आणि तो काय करील, माझ्या हे जे ढोंगी बाळ आहे ना, जे जे सांगून पण झोपी जात नाही ना, त्या बाळाचा काय करेल, ते चावा घेईल. म्हणून तू काय कर, स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. गो आउट अँड हर्ड द शीप, जा बाहेर जा आणि त्या मेंढ्यांकडे बघ, मेंढ्यांची काळजी घे, असं आई सांगते पहा. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, अरे काळ्या भुंकणाऱ्या कुत्र्या काय कर, तू बाहेर जा आणि त्या मेंढ्यांची काळजी घे. अँड वेकन नॉट माय बेबी सो, आणि माझ्या बाळाला उठवू नकोस झोपेतून. स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप आता झोप. ॲनॉनिमस, ॲनॉनिमस म्हणजे काय कवीचं नाव नाही. ॲनॉनिमस म्हणजे कोणीतरी कविता लिहिली परंतु आपलं नाव जाहीर केलेलं नाही. I hope you all understand this poem very well. If you have any problem with understanding, then you can comment me. So today we are moving further to see the new words from the poem, and also we are going to study workshop here in this video. So don't give up. Okay, herds म्हणजे looks after the sheep, मेंढ्यांची काळजी घेणे. दी हा प्रॉपर इंग्लिश वर्ड आहे. जुन्या जे लिटरेचर आहे इंग्लिश त्यामध्ये हा वापरला जातो. यू, दी म्हणजे यू. हेवन्स म्हणजे आकाश. ब्लीट म्हणजे मेक अ विनिंग साऊंड, मेंढीचा ओरडण्याचा आवाज काढणे. रॉग म्हणजे हिअर इट मीन अ चाइल्ड हू डज नॉट डू व्हॉट इज आस्क्ड, लहान बाळ असं की ज्याला जे काही काम सांगितलं आहे तो ते जर ऐकत नसेल तर त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो रॉग. तर इथे पाहता इंग्लिश वर्कशॉप आपण सोडून सिंग द सॉन्ग. आय हॅव नो दॅट each and every poem is not we cannot sing that poem because all the words are English and so we cannot sing them properly, but minimum we can say them with the rhythm. So you all have to read this poem loudly with your friends. Okay, now question number 2, find the rhyming words used in the song. So I am going to write some rhyming words here. Sleep, sheep, SHEEP. ट्रीज, आता ट्रीजला तुम्हाला रायमिंग पेअर सापडणार नाही कारण इथे हा एस टायपिंग मिस्टेक वाटते ती. तर ट्रीला तुम्हाला शब्द आहे दी, THEE, दी. त्यानंतर ब्राईट, ब्राईटला नाईट, NIGHT. ओके, नाव नेक्स्ट. बीला पुन्हा तुम्ही तो शब्द टाका दी, THEE. डॉगला शब्द काय तो, आपण असा कोणता शब्द शिकलो पहा, ROGUE, डॉग, रॉग. ठीक आहे. त्यानंतर गो, सो. तर दीज आर द रायमिंग पेअर्स. ओके, फ्रॉम द पोएम. कधीही लक्षात ठेवायचं, कविता वाचत असतानाच तुम्ही हे रायमिंग पेअर्स कोणते आलेले आहेत कवितेत हे लक्षात घ्यायला शिकायचं पहा. क्वेश्चन नंबर 3, the mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. इथे कवय म्हणजे ती मदर जी आहे कवितेतली आई, ती वेगवेगळ्या कल्पना लढवते पहा कवितेमध्ये की जेणेकरून आपलं बाळ झोपीला जाईल आणि ते डोळे बंद करेल. फाइंड द स्टांजाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. आपल्याला इथे काही आयडिया दिल्यात, त्या आयडिया कोणत्या स्टांजामध्ये वापरल्यात ना ते फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे जे तुम्ही कविता जर काढली तर त्या कवितेमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टांजाला नंबर देऊन घ्या. 1, 2, then 3, then 4 and then 5. It is not very difficult. You can find it very easily because also I am going to help you. इथं एक एक्झाम्पल दिलेलं पहा, थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर, की प्रेमळपणाने आई काय करते, मुलाला भीती दाखवत आहे. तर तुम्ही जर 4 नंबरचा स्टांजा पाहिला तर त्यामध्ये लक्षात येईल की तिथे ती आई म्हणते की ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम. तू जर झोपला नाही तर काय करेल, ते येईल कुत्रं, त्या मेंढपाळाचं जे कुत्रं आहे ना रागवलेलं ते येईल आणि बाळाचा चावा घेईल. म्हणून तू काय कर, झोपी जा, असं ती प्रेमाने सांगते.
आता पुढचा मुद्दा दिला आणि त्याचं स्टांजा नंबर 4 इथं लिहिलेला आहे. क्रिएट अ प्लेझंट पिक्चर. तर कशामध्ये अतिशय आनंददायी असं पिक्चर कोणत्या स्टांजामध्ये पाहायला मिळतं, तर ते स्टांजा नंबर 1. ओके. देन रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. तर बाळाची भीती पण ती घालवते, धमकी दिलेली असते बाळाला, ती धमकी घालवते आणि बाळाला सुरक्षित करते. तर ते कशामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, कडवं नंबर जे आहे 5 स्टांजा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण की तिथे म्हणते ती बाळा ते भुंकणाऱ्या कुत्र्याला म्हणते तू जा, बाहेर जा आणि त्या मेंढ्यांचं रक्षण कर आणि बाळाला उठवू नकोस. तिथे ती बाळाला सेफ करते, पहा, सुरक्षित करते. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं अतिशय छान वर्णन कोणत्या कडव्यामध्ये आले, तर ते कडवं नंबर 2. त्यानंतर प्रॉमिस अ गिफ्ट. पहा, बाळाला आईने सांगितलं की तू जर छान झोपलास तर मी तुला एक मेंढी भेट देईल की जिच्या गळ्यामध्ये सोन्याची घंटी असेल आणि ते तुझ्या खेळगडी होईल. कोणत्या कडव्यामध्ये पाहायला मिळतं ते आपल्याला, तर ते पाहायला मिळतं आपल्याला 3 नंबरच्या कडव्यामध्ये. सो यू कॅन राईट हिअर 3. बट ऑल्सो यू ऑल हॅव टू रीड द पोएम व्हेरी लाऊडली. क्वेश्चन नंबर 4 ॲक्टिव्हिटी आहे, पहा इथे एक उपक्रम दिला आहे. या ठिकाणी सांगितलं फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, 6 ते 8 जणांचा ग्रुप करायचा आहे. म्हणजे आणि लिस्ट द फेवरेट सॉंग्स पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. प्रत्येक मेंबरनी काय करायचं आहे, असं हे लिहायच्यात, यादी करायची आपल्या आपल्या आवडीच्या गाण्यांची. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट्स प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. म्हणजे 6-7 जणांचा एक ग्रुप केला, असे वेगवेगळे ग्रुप करायचे आहेत आणि त्या सगळ्या ग्रुपची यादी कलेक्ट करायची. पहा, प्रत्येकाकडनं यादी घ्यायची ती. आणि पुढे काय करायचं आहे, नाऊ डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिव्हन बिलो. खाली इथे लेबल्स दिलेत, त्यांचे मी अर्थ सांगतो. तुम्ही काय करायचं आहे, निवडलेल्या गाण्याला ते लेबल द्यायचं आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेबल फॉर अ पोएम. एका कवितेसाठी तुम्ही जास्त जरी लेबल्स लावले तरी ते चालेल, असं त्यांनी सांगितलं आहे. इथे चौथा एक पॉईंट दिसतोय का तुम्हाला, ट्रान्सलेट द लेबल्स इन टू युअर मदर टंग. तर हे मी काम तुमचं करून देणार आहे. तुम्हाला ह्या लेबल्सला मराठीमध्ये काय म्हणतात ते मी सांगणार आहे. फक्त तुम्ही आता ते गाणे जे निवडलेत ना, त्या गाण्यांना ते लेबल्स द्यायचे आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे पाहूया आपण, द डक अँड द कांगारू. आपण शिकलेलो आहोत ही कविता, बाय एडवर्ड लिअरची ही कविता आहे. आणि ती आता जी कविता आठवते का तुम्हाला, डक अँड कांगारूची कविता. असं कांगारू होतं आणि कांगारूच्या पाठीवर, शेपटीवर ते डक बसतं, पहा. कारण डकला इच्छा असते कांगारूसारख्या उड्या मारत मारत ते पूर्ण फिरायचं, तर त्याची इच्छा होते आणि म्हणून कांगारू त्याला म्हणतो की तू माझ्या पाठीवर बस, मी तुला फिरवून आणतो. मग ती कविता कशी आहे, तर ती फनी पोएम आहे, ॲज वेल ॲज अ नॅरेटिव्ह पोएम. आता इथे ॲज वेल ॲजचा वापर केलेला दिसतोय, पहा. इंग्रजी भाषा बोलत असताना आपल्याला ह्या छोट्या छोट्या फ्रेज वापरता आल्या पाहिजेत, तर ते सुद्धा लक्षात घ्यायचं. इथे फनी पोएम आहे, मजेदार कविता आहे ती, आणि शिवाय काय आहे, नॅरेटिव्ह कविता आहे की ती कथनात्मक कविता आहे, ती अशी गोष्टीसारखी ती कविता आपल्याला म्हणता येते. ठीक आहे. त्यामुळे तिला नॅरेटिव्ह पोएम हे सुद्धा लेबल लावलेलं आहे. ह्या कवितेला 2 लेबल्स प्रकर्षाने पाहायला मिळतात, फनी पोएम अँड नॅरेटिव्ह पोएम. आता इथे ह्यांचे अर्थ मी सांगतो तुम्हाला, ते लक्षात घ्या. पॅट्रिओटिक सॉन्ग. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे देशभक्तीपर गीत. ललबाय म्हणजे अंगाई गीत. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे अद्भुतरम्य गीत. फनी सॉन्ग म्हणजे मजेदार गाणं. टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत. प्रेयर म्हणजे प्रार्थना. बॅलड म्हणजे पोवाडा किंवा लावणी. नेचर पोएम म्हणजे निसर्ग कविता. सॅड सॉन्ग किंवा सॅड पोएम म्हणजे शोकगीत किंवा दुःखगीत. जिंगल. जिंगल म्हणजे कर्णमधुर असं छोटंसं लिहिलेलं गाणं. त्यानंतर इन्स्पिरेशनल सॉन्ग आपण पाहिलं आहे, वी शॅल ओव्हरकम. तर इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणागीत. त्यानंतर मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीत. वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीत. तुम्ही जेव्हा गाण्यांची यादी कराल ना, तेव्हा ते लक्षात येईल की आलेलं गाणं हे कोणत्या प्रकारात, कोणचं लेबल त्याला लावायचं. त्यानंतर सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन. सॉन्ग फॉर म्हणजे विशेष समारंभानिमित्त असलेलं गाणं, तयार केलेलं गाणं. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे कथनात्मक. वरती उदाहरण पाहिलं आपण. कोणतं उदाहरण, द डक अँड द कांगारू, नॅरेटिव्ह पोएम. फोक सॉन्ग. फोक सॉन्ग म्हणजे लोकगीत. आता लोकगीत म्हणजे काय, तर लोकांच्यामध्ये जी गाणी अशी ट्रेडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने गात गात पुढे आलेली आहेत, त्यांना लोकगीतं असे म्हणतात. त्यानंतर नर्सरी राईम. नर्सरी राईम म्हणजे
बालवाडीतल्या लहान मुलांचं बडबड गीत, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, तर ती जी गाणी असतात त्याला नर्सरी राईम म्हणायचे. त्यानंतर रिलिजियस सॉन्ग म्हणजे प्रार्थना गीत, आपलं सॉरी धार्मिक गीत. तर या ठिकाणी आपण सर्व वर्कशॉपमधील सर्व क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत. माझं असं मत आहे की सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजली असतील. But though there, if you have feeling any difficulty to solve any question related with this poem, you can comment me. Also, don't forget to subscribe my channel my YouTube channel. Also, share this channel with your friends and with your relatives if they are learning English language from standard 7th. Okay. Thank you all of you. Bye everyone.